मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याबद्दल आपण मागील भागामध्ये माहिती पाहिली. जेव्हा एखाद्या कंडक्टिंग वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं तेव्हा त्या कंडक्टिंग वायरच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि याशिवाय ज्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतं त्या करंटचं डायरेक्शन आणि त्यामुळे निर्माण झालेलं जे मॅग्नेटिक फील्ड असतं त्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन एकमेकांशी कसं असतं हे आपण राईट हँड थंब रूल याद्वारे आपण पाहिलेलं आहे. आजच्या भागामध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर याबद्दल माहिती घेणार आहोत. पहा, करंटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते एका सर्क्युलर लूपमध्ये कसं तयार होतं, म्हणजे एक कंडक्टिंग वायर आहे त्याचा आपण असा सर्क्युलर लूप बनवला तर अशा वेळी त्या लूपमधून जेव्हा करंट फ्लो होतं तेव्हा त्या लूपच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं याबद्दलची माहिती आपल्याला आज या ठिकाणी घ्यावयाची आहे. तर पहा, या ठिकाणी असं गृहीत धरा की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला माहीत आहे. जेव्हा एखादा कंडक्टर समजा हा एक कंडक्टर आहे आणि या कंडक्टरमधून करंट फ्लो होत आहे तर अशा वेळी त्या कंडक्टरच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं तर हे मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या रूपामध्ये असतात आणि हे सर्व कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या स्वरूपामध्ये असतात, हे आपण मागील भागामध्ये पाहिलेलं आहे. पण जर आपण आता कंडक्टिंग वायर स्ट्रेट न घेता त्याचा जर आपण सर्क्युलर लूप घेतला, या ठिकाणी लक्षात घ्या की आपण काय केलं, एक कार्डबोर्ड घेतला. या पद्धतीने आपण एक कार्डबोर्ड घेतला आणि या कार्डबोर्डला आपण या पद्धतीने दोन होल्स पाडले आणि त्याच्यामधून जर आपण या पद्धतीने एक कंडक्टिंग वायर सर्क्युलर लूपच्या स्वरूपामध्ये आपण या कार्डबोर्डच्या या दोनही होलमधून जर आपण हा सर्क्युलर लूप पास केला, हा सर्क्युलर लूप आणि हा कार्डबोर्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, म्हणजे हा जर कार्डबोर्ड आडवा असेल तर हे सर्क्युलर लूप त्याला उभा असेल. कसा असेल? उभा असेल. म्हणजे हा कार्डबोर्ड हॉरिझॉन्टल असेल तर हा लूप कसा असेल? व्हर्टिकल असेल. या पद्धतीने आपण अरेंजमेंट केली आणि त्यानंतर आपण या कार्डबोर्डवर जर आयर्न फायलिंग्स जर स्प्रिंकल केला, म्हणजे लोखंडाचा चुरा जर आपण याच्यावर शिंपडला आणि त्यानंतर काय केलं की आपण या लूपमधून करंट पास केलं. काय पास केलं? इलेक्ट्रिक करंट पास केलं. आणि इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर आता इलेक्ट्रिक करंट जेव्हा या लूपमधून जाते तेव्हा या लूपच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, बरोबर आहे. याही पॉईंटच्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, याही पॉईंटच्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. जेव्हा आपण या कार्डबोर्डला टॅप करतो म्हणजे टिचकी मारतो तेव्हा काय होतं, हा जो आयर्न फायलिंग आहे हा आयर्न फायलिंग स्वतःला या पद्धतीने अरेंज करून घेतो. कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या रूपामध्ये आता हे आयर्न फायलिंग काय होतं? अरेंज होतं. या पॉईंटच्या भोवती आणि या पॉईंटच्या भोवती अशा पद्धतीने मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला पाहायला मिळतात. कशाच्या रूपाने? त्या आयर्न फायलिंग्सच्या म्हणजे रूपाने आपल्याला या ठिकाणी अर्थातच हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी लक्षात घ्या आता की हे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत हे कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये,
आणि जसं जसं आपण या लूपपासून दूर जावं, काय म्हटलं, या लूपपासून जसं जसं दूर जावं तसं हे कॉन्सेंट्रिक सर्कल्स हे बिगर अँड बिगर होत गेलेले दिसतात. म्हणजेच हे जे काही कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत हे आकाराने मोठे होत गेलेले दिसतात जसं जसं आपण या लूपपासून दूर जावं. पण याच वेळी जेव्हा आपण व्हेन वी मूव्ह इनवर्ड इन द लूप, या लूपच्या आतमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं, द आर्क्स ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दे बिकम बिगर अँड बिगर अँड इन द सेंटर दे बिकम पॅरलल टू इच अदर. आपल्याला काय लक्षात येतं की जसं जसं आपण या लूपच्या आतमध्ये हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पाहत जातो त्यांचे आर्क मोठे मोठे होत जाताना दिसतात आणि शेवटी हे जे काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत हे एकमेकांना जवळपास पॅरलल दिसतात. हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर या पद्धतीने आपल्याला या लूपच्या दरम्यान म्हणजे या कुंडलाच्या आतमध्ये आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे एकमेकांशी जवळपास पॅरलल असल्याप्रमाणे दिसतात. ही आपल्याला माहिती इथं लक्षात येते. बरं, आता इथे लक्षात घ्या की या ठिकाणी हे जे काही म्हणजे लूपच्या या पॉइंटला करंटचं डायरेक्शन हे वरच्या दिशेने जर असेल तर या मॅग्नेटिक लाईन्सचे डायरेक्शन्स जे आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचे डायरेक्शन या पद्धतीने असेल. म्हणजे इथे जर दाखवायचं म्हटलं तर या पद्धतीने असेल. आता या ठिकाणी करंटचं डायरेक्शन हे डाऊनवर्ड आहे. हे पाहे करंट या ठिकाणी या पॉइंटला करंटचं डायरेक्शन कसं आहे, डाऊनवर्ड आहे. अशा ठिकाणी मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन याच्या विरुद्ध असेल म्हणजे या पद्धतीने असेल. म्हणजे इथे जर दाखवायचं म्हटलं तर ते याप्रमाणे असेल. म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट काय लक्षात आली की लूपच्या आतमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे एकमेकांना पॅरलल आहेत त्या सर्वांमधील मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं डायरेक्शन हे सेम आहे. कसं आहे, सेम आहे. मीन्स these magnetic lines of force at the center of the loop they are in same direction. हे सेम डायरेक्शनने आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं. आपल्या पुस्तकामध्ये या पद्धतीने ही डायग्राम दाखवलेली आहे. हा जो आहे हा कंडक्टरचा जो लूप आहे तो लूप आहे आणि हा कार्डबोर्ड आहे आणि याच्यावर तयार झालेली आहे या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. जसं जसं आपण आतमध्ये ओळतो म्हणजे आतमध्ये जातो या कुंडलाच्या म्हणजे या लूपच्या, लूप म्हणजे कुंडल, हे गोल वेटोळा जो आहे त्याला आपण कुंडल किंवा त्याला लूप म्हणतो. या लूपच्या आतमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या काही आहेत त्या जसं जसं जवळजवळ जाऊ आपण म्हणजे आतमध्ये सेंटरमध्ये जाऊ तसं तसं या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकांना पॅरलल होतात आणि या सर्वांचं म्हणजे या सर्व मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं याच्यामधील जे डायरेक्शन आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स यांच्यामधील हे मॅग्नेटिक फील्डचं जे डायरेक्शन आहे या सर्वांचं डायरेक्शन सेम आहे हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय लक्षात आलेलं आहे की लूपच्या सेंटरमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे नियर अबाउट पॅरलल असतात एकमेकांना आणि हे जे काही अर्थातच मॅग्नेटिक फील्ड आहे या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन या लाईन्सचं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या सर्वांचं डायरेक्शन सेम असतं. हे आपल्याला इथं लक्षात येतं. बरं, आता पुढे आहे का काय सांगतो ते, या ठिकाणी जे हे मॅग्नेटिक लाईन्स तयार झालेले आहेत बरोबर आहे म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड आहे. या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी या लूपमधून जाणाऱ्या करंटवर डिपेंड असते. जर या लूपमधून जाणारं करंट कमी असेल तर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी सुद्धा कमी असते, मॅग्नेटिक फील्डची तीव्रता सुद्धा कमी असते. केव्हा, जर या लूपमधून जाणारं करंट जर कमी असेल तर. इफ द करंट इन्क्रीजेस द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ऑल्सो इन्क्रीजेस.
या लूपमधून जाणारं करंट जर वाढलं तर त्याभोवती निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड याची सुद्धा तीव्रता वाढते, म्हणजे याची सुद्धा इंटेन्सिटी वाढते. बरं, आता या लूपमधून जाणारं करंट तेवढंच आहे, पण या ठिकाणी हे जे एक कुंडल आहे, वन लूप आहे, याच्याऐवजी जर आपण अनेक लूप जर इथं घेतले, नंबर ऑफ टाइम्स or number of turns in the loop if they are increased, या लूपची जी काही संख्या आहे ती जर आपण वाढवली, एक लूपच्या ऐवजी या ठिकाणी जर आपण 5 लूप घेतले किंवा 10 लूप जर घेतले, तर त्यावेळी त्याच्यातून जाणारं करंट हे तेवढ्याच पटीने वाढतं, आणि ज्या पटीने करंट वाढतं त्याच पटीने इथे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा वाढतं. दिस मीन्स दॅट if the n terms of loops, if there are n terms in the loop, इथं जर लूपची संख्या n टाइमने वाढवली, then the magnetic field also increases by n times, त्यावेळी हे मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तेवढ्याच पटीने वाढतं. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय लक्षात आलं की जेव्हा लूपमधून करंट जातं तेव्हा या लूपच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, या मॅग्नेटिक फील्डचं स्वरूप कसं असतं. अर्थातच या लूपच्या सेंटरमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे नियर अबाउट एकमेकांना पॅरलल असतात, आणि त्या सर्व मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मधील मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन हे सेम असतं. हे आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे. यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे, तो आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट in a solenoid. काय म्हटलं ते लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड, म्हणजे हे एक जे लूप आहे याला आपण कुंडल म्हणतो. जर याचे असे आपण अनेक वेटोळे जर घेतले, समजा हे एक लूप आहे, हे दुसरं लूप, हे तिसरे, अशा पद्धतीने अनेक जर लूप आपण याप्रमाणे स्प्रिंग प्रमाणे जर तयार केले, तर आता याला कुंडल न म्हणता याला आपण नाल कुंतल असे म्हणतो, म्हणजे याला सोलेनॉइड म्हणतो. काय म्हणतो? सोलेनॉइड. सिंगल असेल, हे पहा या ठिकाणी हे सिंगल जर असेल तर याला लूप म्हणतो, म्हणजे आपण कंडक्टिंग वायरचा असा गोल आकार जर एकच वेटोळा तयार केला तर याला लूप म्हणतो. पण असे अनेक वेटोळे स्प्रिंग टाईप असतील तर त्याला आपण म्हणतो सोलेनॉइड. काय म्हणतो? सोलेनॉइड असं म्हणतो. मग याच्यातून जेव्हा करंट पास करतो, मला सांगा या ठिकाणी या सोलेनॉइड मधून जेव्हा आपण करंट पास करतो, या सोलेनॉइड मधून जेव्हा आपण करंट पास करतो तेव्हा या सोलेनॉइडच्या भोवती काय तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. कारण कंडक्टर मधून करंट फ्लो झाला की त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग हे कसं तयार होतं ते आपण इथं लक्षात घेऊ. या ठिकाणी पहा, मी तीच डायग्राम इथे या ठिकाणी व्यवस्थितपणे दाखवलेली आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. या डायग्राममध्ये हा सोलेनॉइड आहे, स्प्रिंग टाईप आपण कॉईल तयार केलेली आहे कंडक्टिंग वायरची, आणि याच्यातून जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो, पहा या ठिकाणी हा इलेक्ट्रिक सोर्स आहे आणि या ठिकाणी हे एक की आहे. जेव्हा आपण या
सोलेनॉइडमधून करंट पास करतो तेव्हा या सोलेनॉइडच्या भोवती काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता हे मॅग्नेटिक फील्ड जर आपण ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येतं? हे मॅग्नेटिक फील्ड इथं जे निर्माण झालेलं आहे, दिस मॅग्नेटिक फील्ड इट इज सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द बार मॅग्नेट. तुम्हाला माहित आहे बार मॅग्नेट म्हणजे याप्रमाणे एक हा मॅग्नेट आहे. हा कोणता मॅग्नेट आहे? बार मॅग्नेट म्हणजे पट्टी चुंबक. याचा एक साऊथ पोल असतो आणि एक नॉर्थ पोल असतो आणि याच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड असतं ते या पद्धतीने असतं. या बार मॅग्नेटच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड असतं ते या पद्धतीने असतं. या पद्धतीने असतं. मग इथे लक्षात घ्या, असं गृहीत धरा की हा सोलेनॉइड एवढा जो दाखवलेला आहे तो बार मॅग्नेट असल्याप्रमाणे गृहीत धरा. आता हा जर बार मॅग्नेट असेल, काय म्हटलं ते लक्षात घ्या की आतमधला सोलेनॉइड जर हा बार मॅग्नेट असेल तर या भोवतीचं हे जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे सेम या बार मॅग्नेटच्या भोवती असलेल्या मॅग्नेटिक फील्ड प्रमाणे आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात आलं की सोलेनॉइड जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार करतं तेव्हा हे मॅग्नेटिक फील्ड या बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड प्रमाणे असतं. हे आपल्याला इथे लक्षात येतं. आणि या सोलेनॉइडच्या आतमध्ये आणि बार मॅग्नेटच्या आतमध्ये फरक आहे. बार मॅग्नेट आतमधून सॉलिड आहे म्हणजे भरीव आहे, आतमध्ये पोकळ जागा नाही. पण सोलेनॉइडच्या आतमध्ये काय आहे? आतमध्ये पोकळी आहे. मीन्स देयर इज अ एम्प्टी स्पेस इन द सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या आतमधून एम्प्टी स्पेस आहे. त्याच्यामध्ये ज्या या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या कशा आहेत? एकमेकांशी पॅरलल आहेत. कशा आहेत? एकमेकांशी पॅरलल आहेत. मग या मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे या सोलेनॉइडच्या आतमध्ये या पोकळीमध्ये सगळीकडे युनिफॉर्म आहे. मी काय म्हटलं ते लक्षात घ्या. द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड इट इज युनिफॉर्म एनिवेअर. या सोलेनॉइडच्या आतमध्ये सगळीकडे मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी सारखीच असते, कारण आतमधून जाणारे जे काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत ते एकमेकांशी पॅरलल आहेत आणि त्या सर्वांमधून जाणाऱ्या मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन सेम आहे आणि त्यामुळे सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी सगळीकडे सारखीच आहे. म्हणजेच सोलेनॉइडमधील मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असतं. हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर अशा पद्धतीने सोलेनॉइड द्वारे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड, सोलेनॉइडमधून जेव्हा करंट पास होतं तेव्हा जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते कशा स्वरूपाचं असतं ते आपल्याला इथं लक्षात येतं. कशा स्वरूपाचं असतं? अर्थातच इनसाइड द सोलेनॉइड द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दे आर पॅरलल टू इच अदर अँड द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर इनसाइड द सोलेनॉइड. हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड याबद्दल माहिती
इथे घेतलेली आहे. यानंतर आपल्याला जो पुढील भाग पाहावयाचा आहे तो आहे फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण करंट कॅरिंग कंडक्टर जर ठेवला तर त्याच्यावर जो फोर्स लागतो तो फोर्स कशा स्वरूपाचा लागतो हे आपल्याला पाहायचं आहे, पण ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. आजचा जो भाग आपण इथे पाहिलेला आहे तो तुम्हाला लक्षात आलेला असेल. आज आपण दोन पॉईंट पाहिली. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप इन अ कंडक्टिंग वायर. म्हणजे जो लूप आहे, सिंगल लूप आहे, त्याच्यातून जेव्हा करंट पास होतं तेव्हा त्याच्या भोवती निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचं स्वरूप आणि त्याचं डायरेक्शन आपण पाहिलं. आणि दुसरं आपण पाहिलं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड. जेव्हा सोलेनॉइड आपण तयार करतो आणि त्याच्यातून करंट पास करतो तेव्हा त्याच्या भोवती निर्माण होणारं जे मॅग्नेटिक फील्ड असतं हे मॅग्नेटिक फील्ड कसं असतं त्याबद्दल माहिती पाहिली. आणि सोलेनॉइडच्या आतमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, जे पॅरलल तयार होतात लाईन्स, आणि त्यांच्यामधील इंटेन्सिटी मॅग्नेटिक फील्डची ही सर्वत्र युनिफॉर्म असते, याबद्दलची माहिती आज आपण इथे घेतलेली आहे. तुम्हाला ही लक्षात आलेली असेल.